प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपली सीईटी नीट साठीची विजेता 2025 ही सिरीज सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आज आपण चॅप्टर बघतो आहोत 11वी सायन्सचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि त्याचा आपला आज 11वा भाग आपण अपलोड करतो आहे पार्ट 11। तर बघा, बऱ्याच मुलांना इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हटलं की खूप भीती वाटते, पण जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर हे एका सेकंदात देता येतं। मग ते देण्याकरता काय काय करायचं, तर अगदी कमी वेळात आपण बघणार आहे की याच्यावर फॉर्म्युले कसे लर्न करायचे आणि त्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात। एक थोडेसे आपण प्रश्न पण घेणार आहे की जेणेकरून तुम्हाला त्या पद्धतीचे प्रश्न आले तर खूप पटकन त्याचं उत्तर देता येईल। आणि म्हणून इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टरची भीती बाळगू नका। कन्सेप्ट जर क्लिअर झाल्या तर तुम्हाला खूप पटकन त्याची उत्तरं देता येतात। तर ठीक आहे, आपण बेसिक पण सगळं घेणार आहे, कमी वेळात घेणार आहे आणि त्यामुळे नीट लक्ष द्या। आता पहिल्यांदा आपल्याला आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स, इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि स्टॅटिक म्हणजे स्थिर, म्हणजे हा जेव्हा चार्ज आहे, हा प्लस क्यू चार्ज आहे, हा जेव्हा ऍट रेस्ट असतो आणि त्यावेळी त्याचा केलेला जो काही अभ्यास आहे त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स। ए ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ ए स्टडी ऑफ चार्ज व्हेन इट इज ऍट रेस्ट, that branch is called as the electrostatics आणि मग naturally velocity of that charge that is equal to 0। मग हा चार्ज जेव्हा रेस्ट मध्ये आहे तेव्हा त्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्या ब्रांचला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स असं म्हणतो। मग चार्ज नेमकं काय आहे, तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा करंट दॅट इज नथिंग बट रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज आणि म्हणून Q बरोबर IT हा एक चार्जचा फॉर्म्युला आपल्याला मिळतो, Q दॅट इज इक्वल टू IT। आणि याच्यावरून जर आपल्याला त्याचे डायमेन्शन घ्यायचे झाले तर बघा, आपल्याला लेंथ लागत नाही, मास लागत नाही, टाइम एकदाच लागतो, आले का लक्षात, आणि टाइम एकदाच म्हणून T⁻1 आणि करंट हा एकदाच लागतो। याच्या जागी कॅपिटल A लिहिलं तरी पण चालतं, I लिहिलं तरी पण चालतं। मग हे झाले चार्जचे डायमेन्शन। मग आता समजा एखाद्या कंडक्टरवर किती चार्ज आहेत हे जर काढायचं झालं, टोटल नंबर ऑफ चार्ज ऑन दिस कंडक्टर, तर त्याच्यासाठी एक अजून एक फॉर्म्युला असतो। आता काय बघा, तर करंट वाहतो म्हणजे काय होतं, तर चार्ज वाहून जातात आणि एखाद्या कंडक्टरवरचे जर चार्ज काढायचे असतील तर तुम्हाला Q दॅट इज इक्वल टू प्लस मायनस NE, दॅट N दॅट इज नथिंग बट इंटिग्रल मल्टिपल ऑफ दिस चार्ज, म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन प्लस आणि मायनस इंटू N। याने पण आपल्याला हा पण फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे आपल्याला, आणि ह्याही फॉर्म्युलाने आपल्याला एखाद्या कंडक्टरवरचे चार्ज किंवा नंबर ऑफ चार्ज, समजा याच्यावर नंबर दिला, आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काढून दाखवते की नंबर दिला की याच्यामध्ये 10 चार्ज आहेत आणि 10 इलेक्ट्रॉन्स आहेत, मग इलेक्ट्रॉनचा चार्ज -E आणि म्हणून Q बरोबर काय झालं, 10 गुणिले इलेक्ट्रॉनवरचा चार्ज असतो 1.6 इंटू 10⁻⁻19 कूलम आणि म्हणून Q बरोबर हा एवढ्या नंबर हा गुणाकार केल्यावर तुम्हाला आता हे झाले 16 इंटू 10⁻⁻19 कूलम, हा झाला टोटल चार्ज। समजतंय का? तर या पद्धतीने आता उलट जर दिलं, समजा तुम्हाला हे N काढायचं दिलं तर हे Q दिला, टोटल Q दिला आणि N काढायचं झालं, काहीतरी हा एकूण चार्ज दिला आणि E दिलं तर N काढायचं झालं तर N पण आपल्याला काढता येईल का नाही, आणि म्हणून हा फॉर्म्युलाने याच्यावर पण न्यूमरिकल्स येतात, आपल्याला Nही काढता येतं, Qही काढता येतो, पण चार्ज ऑन इलेक्ट्रॉन हा फिक्स असतो आणि तो असतो 1.6 इंटू 10⁻⁻19 कूलम। समजलं का? मग चार्जची कन्सेप्ट, चार्जचे डायमेन्शन समजले का? आणि बऱ्याचदा करंट जर आलं तर करंट दॅट इज नथिंग बट रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज। मग आता Q बाय T पण घेऊ शकता तुम्ही किंवा E बाय कॅपिटल T आपण मॅग्नेटिक मटेरियल मध्ये पण घेतो। समजलं का? तर या पद्धतीने करंट दॅट इज नथिंग बट रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज। तर असं चार्ज आणि करंट ह्या रिलेटेड कन्सेप्ट आहेत आणि आपल्याला हा जो चार्ज आहे, रेस्ट मध्ये असलेला चार्ज आहे, त्याचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे। मग आता डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट, आता बघा, जेव्हा तुम्ही चार्जेस असे एखाद्या मीडियम मध्ये ठेवता, दोन चार्जेस आहेत हे Q1 आणि Q2, हे एखाद्या मीडियम मध्ये ठेवले की ज्या मीडियमची परमिटिव्हिटी म्हणजे काय, तर ते अलाव करतं मीडियम, तर बघा ते फ्लक्स जाण्यासाठी
तर त्या मीडियमची जी परमिटिव्हिटी आहे त्याला ऍप्सिलॉन असं म्हटलं. त्याच्यानंतर जर तुम्ही हे व्हॅक्यूम मध्ये ठेवले तर त्याची परमिटिव्हिटी ऍप्सिलॉन नॉट असते आणि म्हणून आणि त्या मीडियमचा आता ज्या मीडियम मध्ये ठेवले त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट तो के असतो. तर ह्या सगळ्याचं रिलेशन काय असतं तर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के दॅट इज इक्वल टू त्यालाच रिलेटिव्ह परमिटिव्हिटी असंही म्हणतात. अँड दॅट इज नथिंग बट ऍप्सिलॉन डिवायडेड बाय ऍप्सिलॉन नॉट अँड दॅट इज नथिंग बट फोर्स इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय फोर्स इन मीडियम आणि दॅट इज नथिंग बट फोर्स इन एअर डिवायडेड बाय फोर्स इन मीडियम. आता ह्याच्यावर सुद्धा खूप सारे न्यूमरिकल्स येतात. तर आता काय काय बघा. तर आता हा के म्हणजे मीडियमचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. प्रत्येक मीडियमला त्याचा स्वतःचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो आणि एमसीक्यू असा आलेला आहे बघा. पीवायक्यू आहे की 2024 ला पीवायक्यू आलेला आहे की डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ ए कंडक्टर. आता तुमच्या पुस्तकात असा चार्ट दिलेला आहे आणि कंडक्टर म्हणजेच मेटल आणि मेटलचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इन्फिनिटी असतो. आलं का लक्षात. आणि म्हणून प्रश्न येईल बघा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ ए कंडक्टर दॅट इज इक्वल टू इन्फिनिटी और मेटल दॅट इज इक्वल टू इन्फिनिटी. म्हणजे तो चार्ट कशासाठी चांगला करायचा तर तुम्हाला हा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट फॉर एअर इट इज 1. एअरसाठी तो 1 असतो असं नीट लक्षात ठेवायचं. आणि ही रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणजे काय तर इट इज अ रेशो ऑफ परमिटिव्हिटी ऑफ ए मीडियम टू दी परमिटिव्हिटी ऑफ ए व्हॅक्यूम ऑर फ्री स्पेस आणि ह्या ऍप्सिलॉन नॉट ची किंमत असते 8.85 इंटू 10⁻⁻12 कूलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. आता त्याच्याहून आता काय काय कॉन्स्टंट लागणार आहे बघा. वही पेन घेऊन बसा आणि मी काय काय सांगते हे शॉर्ट मध्ये लिहून घ्या. म्हणजे तुमची इलेक्ट्रोस्टॅटिकची रिव्हिजन तासाभरात सगळी होऊन जाणार आहे. आलं का लक्षात. त्याच्यानंतर याच्यावरून आणखी 2 कॉन्स्टंट आपण कायमचे करून ठेवायचे. 1/4π ऍप्सिलॉन नॉट. आता ही किंमत इथं टाकली तर ते येतं 9 इंटू 10⁻⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. आणि तुम्हाला 1/2π ऍप्सिलॉन नॉट पण लागतो नंतर न्यूमरिकल सोडवताना. तो येतो 18 इंटू 10⁻⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. आणि रेसिप्रोकल म्हणजे ह्या ईचा रेसिप्रोकल जर तुम्ही घेतला 1.6 चा रेसिप्रोकल जर तुम्ही घेतला तर तो येतो 0.625. हे सगळे शॉर्टकट आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक सोडवताना लागतात. तर हे व्यवस्थित लिहून घ्या. याने आपलं काम खूप सोपं होतं. समजलं का. मग आता बघा आपण परत या टर्मकडे येऊ की हे ऍप्सिलॉन नॉट वरून एवढ्या टर्म ओरिजिनेट झाल्या. आणि म्हणून इथे बघा ही परमिटिव्हिटी मीडियमची परमिटिव्हिटी ही व्हॅक्यूमची परमिटिव्हिटी हा फोर्स इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय 4 के डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय फोर्स इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय फोर्स इन मीडियम. आणि तेच काय तर फोर्स इन एअर डिवायडेड बाय फोर्स इन मीडियम. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखाद्या मीडियम मधला फोर्स काढायला येतो ना तर जो एअर मधला फोर्स आहे ना तर त्याच्यापैकी त्या मीडियमचा जो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे तेवढ्या पट तो फोर्स कमी होतो. डिक्रीजेस बाय के टाइम्स. याच्यावर सुद्धा खूप सारे एमसीक्यू आलेले आहे. सोपं लक्षात ठेवायचं की मीडियम मधला जो फोर्स आहे तो एअर मधला जो फोर्स आहे त्याच्या के पट टाइम्स काय होतो डिक्रीज होतो कारण डिवायडेड बाय के आहे. समजलं का. असे खूप सारे एमसीक्यू आहेत आणि असेच कन्सेप्ट क्लिअर करत जात अभ्यास करायचा असतो बाळांनो. समजलं का. मग आता ही टर्म समजली त्याच्यावरचे आलेले काय काय येतं ते पण कळलं का. आता आपल्याला शिकायचं आहे कुलम्स लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आता कुलम्स लॉ आता बघा हे 2 चार्जेस आहेत त्याच्यानंतर ते आर इतक्या अंतराने सेपरेट झालेले आहेत. किती अंतर ह्या चार्जेस म्हणलं आर इतक्या अंतराने सेपरेट झालेले आहेत. मग आता बघा हा Q1 आणि Q2 कधी कधी हे दोन्ही पॉझिटिव्ह असतील कधी कधी हे दोन्ही निगेटिव्ह असतील कधी कधी हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह असेल कधी हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह असेल. आता बघा जेव्हा यांच्यामधला जो फोर्स आहे ना हा चार्जेसवर डिपेंड आहे. जेव्हा ते दोन्ही पॉझिटिव्ह असतील तेव्हा त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ रिपल्शन असेल असे एकमेकाला दूर लोटतील ते. जेव्हा हे दोन्ही निगेटिव्ह असतील तरी त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ रिपल्शन असेल.
जेव्हा एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल तेव्हा त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, आणि वेपन म्हणजे जेव्हा ते अपोजिट असतील तेव्हा त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, सिमिलर असतील तेव्हा फोर्स ऑफ रिपल्शन असेल. म्हणजे थोडक्यात कूलम फोर्स हा अट्रॅक्टिव्ह पण असू शकतो आणि तो रिपल्सिव्ह पण असू शकतो. आणि म्हणून हा जो कूलमचा फोर्स आहे, दोन चार्जेस मधला फोर्स आहे, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्जेस. हे दोन चार्जेस आहे यांचं मॅग्निट्यूड घ्यायचं. समजा हा +3 कूलम असेल आणि हा +6 कूलम असेल, -6 कूलम असेल, तरी घेताना त्याचं मॅग्निट्यूड घ्यायचं. म्हणजे 3 गुणिले 6 घ्यायचं प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड. त्याचा हा जो मॅग्निट्यूड घ्यायचं त्याचं साइन काढून टाकायचं. प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्जेस अँड इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. त्यांच्यामध्ये जे अंतर आहे त्या अंतराच्या वर्गाच्या तो व्यस्त प्रमाणात बदलतो. आणि टू रिमूव्ह दिस प्रपोर्शनॅलिटी साइन वी हॅव टू पुट कॉन्स्टंट अँड दॅट कॉन्स्टंट इज स्मॉल के. हा काय के हा स्मॉल आहे कारण आपण डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटला कॅपिटल के नोटेशन वापरलं आणि ह्या के चीच किंमत आपण टाकतो 1/4πε. आता ऍप्सिलॉन म्हणजे मीडियमची परमिटिव्हिटी, आणि जर आपण त्या ऍप्सिलॉनची किंमत येणार आहे बघा, ऍप्सिलॉन दॅट इज इक्वल टू ऍप्सिलॉन नॉट इंटू के, आणि हाच फोर्स आपल्याला लिहिता येईल 1/4πε नॉट इंटू के. आता परत Q1 Q2 डिव्हायडेड बाय R². समजतंय का? तर या पद्धतीने मग हा मीडियम मधला झाला. आणि जर समजा तुम्हाला हे एअर मध्ये ठेवलं तुम्ही, तर फॉर एअर साठी डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के दॅट इज इक्वल टू 1 असतो, किंवा व्हॅक्यूम मध्ये ठेवलं तर हे झालं 1/4πε0 Q1 Q2 डिव्हायडेड बाय R². म्हणजे हे आणि हे सेमच आहे हे मीडियम मध्ये, कारण आपण इथे ऍप्सिलॉनची किंमत ऍप्सिलॉन नॉट इंटू के टाकलेली आहे. येते का लक्षात? आणि म्हणून हा आणि हा फॉर्म्युला सेमच आहे, पण हा मात्र काय आहे, फोर्स इन व्हॅक्यूम किंवा फोर्स इन एअर. कारण व्हॅक्यूम किंवा एअर साठी डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट हा 1 असतो आणि म्हणून त्याच्यामधला फोर्स हा असतो. समजलं का? जेव्हा जेव्हा फोर्स इन एअर और फोर्स इन व्हॅक्यूम येईल तेव्हा 1/4πε0 Q1 Q2 डिव्हायडेड बाय R² असं येईल. समजतंय का? तर हा झाला कूलम्सचा लॉ. अशा सगळ्या स्टेप अशा व्यवस्थित लिहून घेत चला. बघा हे दोन्ही कशासाठी आहे, हे मीडियम साठी आहे. ज्या मीडियम मध्ये तुम्ही ठेवणार आहे हे त्याच्यासाठी हा फोर्स आहे, आणि हे कशासाठी आहे तर हे व्हॅक्यूम किंवा एअर साठी आहे. व्हॅक्यूम और एअर साठी आहे हा फॉर्म्युला. समजलं का? तर असं व्यवस्थित स्टेप वाईज लिहून घेत चला, कारण 11वीचा चॅप्टर आला तरच 12वीचा चॅप्टर तुम्हाला येणार आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. समजलं का? आता बघा फोर्सेस बीट करू रफ. घेतलं लिहून व्यवस्थित. आता फोर्सेस बिटवीन मल्टिपल चार्जेस म्हणजे खूप सारे चार्जेस असतील तर त्यांच्यावरचा फोर्स F नेट दॅट इज इक्वल टू F1 प्लस F2 प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ फोर्सेस दॅट इज इक्वल टू Fn नंबर ऑफ फोर्सेस. आता बघा जर दोन फोर्सेस असतील आणि त्यांच्यामधला रिझल्टंट फोर्स काढायचा असेल F नेट F1 आणि F2 असेल तर F नेट तुम्हाला या फॉर्म्युल्याने मिळतो F1² प्लस F2² प्लस ट्वाइस F1 F2 इंटू कॉस ऑफ थिटा. आणि जर हे दोन फोर्सेस असे एकमेकाला परपेंडिक्युलर असतील F1 आणि F2 हे जर परपेंडिक्युलर असतील तर त्याचा जो रिझल्टंट आहे ना तर याच्यातला अँगल 90 डिग्री झाला आणि कॉस 90 हे 0 असतं. आणि म्हणून ज्यावेळेस हे असे परपेंडिक्युलर असतील तेव्हा तुमचा हा रिझल्टंट फोर्स म्हणजेच F नेट हा जो आहे हा F नेट तुम्हाला मिळतो √ऑफ F1² प्लस F2². समजते? तर हे कधी परपेंडिक्युलर असतील तेव्हा, आणि हे कधी जेव्हा ते एकमेकाशी थिटा म्हणजे थिटा बरोबर कधी 30 डिग्री अँगल करतील ते एकमेकाशी, कधी 60 करतील, कधी 45 करतील, त्यावेळेस हा वापरायचा. आणि 90 असेल तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा. आणि यांच्यामधला जो अँगल असतो ना त्याच्यासाठी फॉर्म्युला असतो टॅन थिटा बरोबर F2 साइन थिटा डिव्हायडेड बाय F1 प्लस F2 कॉस ऑफ थिटा. नीट लक्षात ठेवा हा जो अँगल आहे म्हणजे जर आपल्याला
त्याची डायरेक्शन काढायची असेल तर डायरेक्शन साठी अँगल मोजावा लागतो आणि याने आपल्याला मॅग्निट्यूड मिळतं. तर बघा, तर टॅन थिटा दॅट इज इक्वल टू F2 म्हणजे हा सेकंड फोर्स त्याचा साइन अँगल डिवायडेड बाय पहिला फोर्स आणि दुसऱ्याचा F2 इंटू त्याचा कोसाइन अँगल. तर या पद्धतीने आपल्याला हा त्यातला अँगल मिळतो. हे सगळं बेसिक आहे. आता आपल्याला पुढे जायचं आहे. समजतंय का? रिझल्टंट ऑफ टू इलेक्ट्रिक फोर्सेस आणि ही त्याची डायरेक्शन. आता आपल्याला कन्सेप्ट पाहायची बघा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. मग इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई बरोबर काय असतं, तर फोर्स पर युनिट चार्ज. आणि त्याच्यावरून आता बघा, याच्यावरून आपल्याला त्याचं युनिट मिळतं. फोर्सचं युनिट न्यूटन आणि चार्जचं युनिट कुलम, न्यूटन पर कुलम. हे झालं इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं किंवा इलेक्ट्रिक फील्डचं याचा युनिट. आणि हा झाला फॉर्म्युला की जो इथून पुढे खूपदा आपल्याला लागणार आहे. आणि याच्यावरून जेव्हा आपण टॉर्क काढतो त्यावेळेस जो फोर्स येतो ना, तर फोर्स येतो बघा QE. समजतंय का? हा झाला फोर्स. जेव्हा टॉर्क काढतो त्यावेळेचा हा फोर्स हा ह्या फॉर्म्युलावरून आलेला असतो. आता बघा, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू ए पॉइंट चार्ज. आता चार्जचे दोन प्रकार असतात. पॉइंट चार्ज. पॉइंट चार्ज हा काय करतो, स्वतःच्या भोवती फील्ड निर्माण करतो. मग तो पॉझिटिव्ह असू द्या आणि नाही ते निगेटिव्ह असू द्या. आणि टेस्ट चार्ज हा काय असतो, तर युनिट पॉझिटिव्ह चार्ज अँड इट इज युज्ड टू टेस्ट द फील्ड प्रोड्युस्ड बाय दिस पॉइंट चार्ज. म्हणजे या पॉइंट चार्जने खरंच फील्ड निर्माण केली का नाही हे चेक करण्याचं काम तो काय करतो, टेस्ट चार्ज करतो. आणि हा काय असतो, तर दॅट इज युनिट पॉझिटिव्ह चार्ज असतो. तो काय असतो, युनिट पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि मग इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू ए पॉइंट चार्ज, जर ह्या पॉइंट चार्ज मुळे तयार झालेली इलेक्ट्रिक इंटेन्सिटी तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असेल तर फॉर्म्युला असतो E दॅट इज इक्वल टू 1/4πε0. म्हणजे हा कुठे घेतो आपण, एप्सिलॉन नॉट म्हणजे आपण व्हॅक्यूम मध्ये किंवा एअर मध्ये घेतो. तर दॅट इज इक्वल टू 1/4πε0 Q डिवायडेड बाय R². आणि याचीच किंमत आपण काय टाकतो, तर 9 × 10⁹ टाकतो. समजलं का? तर या पद्धतीने ही झाली इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. कशामुळे प्रोड्यूस झालेली, तर पॉइंट चार्ज मुळे प्रोड्यूस झालेली. मग तसंच पोटेन्शियल ड्यू टू ए पॉइंट चार्ज. तर पोटेन्शियलला काय करायचं, तर बघा इथे पॉइंट चार्जची व्हॅल्यू घ्यायची आणि इथे जसा R² होता ना तसा इथं फक्त R घ्यायचा. म्हणजे E इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू R² बट V इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू R. आणि ही अजून एक महत्वाचा फरक या दोन्हींमध्ये, इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी बट इट इज अ स्केलर क्वांटिटी. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे पण इलेक्ट्रिक पोटेन्शियल ही स्केलर क्वांटिटी आहे. हे झालं याच्यामधला फरक आणि फॉर्म्युल्यातला फरक. अगदी छोटासा फरक आहे बघा. तर या पद्धतीने असं लक्षात ठेवायचं. आता बघा, पोटेन्शियल डिफरन्स, दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स जर आपल्याला काढायचा असेल, समजा हा A पॉइंट आहे आणि हा B पॉइंट आहे, तर त्याच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स डेल्टा V दॅट इज इक्वल टू VB मायनस VA दॅट इज नथिंग बट वर्क डन A इंटू B घ्यायचं. याच्या विरुद्ध घ्यायचं. B A असेल तर इथं AB घ्यायचं आणि इथं AB असेल तर इथं BA घ्यायचं डिवायडेड बाय दी Q0. आलं का लक्षात? तर हा झाला पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला. आणि 12वीला तुम्हाला इक्विपोटेन्शियल सरफेसचे बरेचसे प्रॉब्लेम सोडवावे लागतात. आणि इक्विपोटेन्शियल सरफेस जर असेल तर त्याच्यासाठी वर्क डन WAB Q0 इंटू VB मायनस VA. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला इक्विपोटेन्शियल सरफेस देतात, दोन पॉइंटचं पोटेन्शियल जर सारखं असेल तर त्याच्यासाठीचं वर्क डन नेहमी 0 असतं. याच्यावर खूप सारे MCQ आलेले आहेत. तर नीट लक्षात ठेवायचं की जर इक्विपोटेन्शियल सरफेस असेल तर त्याच्यासाठीचं वर्क डन म्हणजे VB इक्वल टू VA आलं तर हे 0 झालं. आणि हे 0 झाल्यामुळे वर्क डन काय झालं, तर वर्क डन दॅट इज इक्वल टू 0. कायम लक्षात ठेवायचं, वर्क डन ऑन इक्विपोटेन्शियल सरफेस दॅट इज ऑलवेज इक्वल टू 0. याच्यावर सुद्धा खूप MCQ आहेत. समजलं का? आता पुढचं बघा, रिलेशन बिटवीन दी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड पोटेन्शियल. कधी, वेन दी फील्ड इज नॉन युनिफॉर्म. म्हणजे तुमची फील्ड नॉन युनिफॉर्म असेल तर E बरोबर मायनस dV बाय dx चेंज इन पोटेन्शियल
within that distance that is called as, it is also called as potential gradient. याला काय म्हणायचं? पोटेन्शियल ग्रेडियंट असं म्हणायचं. आणि बघा हे आता when field is uniform, मग आता ह्या अशा दोन प्लेट आहेत, याच्यामध्ये अशी युनिफॉर्म फील्ड आहे आणि त्या d इतक्या अंतराने सेपरेट झालेल्या आहेत. तर याच्यामधली इंटेन्सिटी किती? तर V/d, आणि म्हणून इंटेन्सिटीचं अजून एक युनिट आपल्याला मिळतं E, दॅट इज इक्वल टू V/d. मग आता ही याचं युनिट व्होल्ट आणि व्होल्ट पर मीटर. इंटेन्सिटीचं हे एक युनिट आणि हे एक युनिट. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी हॅव 2 युनिट्स. फर्स्ट इज न्यूटन पर कुलम अँड सेकंड वन व्होल्ट पर मीटर. समजतंय का? तर या पद्धतीने मग हे E आणि V मधलं नातं आहे. कधी? जेव्हा फील्ड ही नॉन युनिफॉर्म असेल तर हे याला पोटेन्शियल ग्रेडियंट असंही म्हणतात. आणि वेन फील्ड इज युनिफॉर्म तर E दॅट इज इक्वल टू V/d. आता आपल्याला कन्सेप्ट शिकायची बघा इलेक्ट्रिक फ्लक्सची. की दिलेल्या एरियात, समजा हा असा एरिया आहे आणि ह्या एरियातून किती फील्ड लाईन्स, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स किती परपेंडिक्युलर, किती फील्ड लाईन्स पास होतात, त्याला आपण इलेक्ट्रिक फ्लक्स असं म्हणतो. आणि फ्लक्सचा जो फॉर्म्युला असतो दॅट इज इक्वल टू, समजा ही E इंटेन्सिटी असेल आणि A जर एरिया असेल तर E इंटू A. समजलं का? मग आता बघा, जर आपल्याला याचं फ्लक्सचं जर युनिट काढायचं झालं इलेक्ट्रिक फ्लक्सचं किंवा डायमेन्शन काढायचे झाले तर आधी आपल्याला ईचे डायमेन्शन काढावे लागतील. आणि म्हणूनच आधी आपण ईचे डायमेन्शन मगाशी काढले नाही. तर E बरोबर, म्हणजे दोन्ही एकात एक लक्षात ठेवणं सोपं जातं, F/Q0. मग आता F फोर्स, F दॅट इज इक्वल टू मास इंटू ऍसिलरेशन, m⁻1 l⁻1 t⁻². हे फोर्सचे डायमेन्शन. आणि Qचे चार्जचे डायमेन्शन I⁻1 t⁻². मग Eचे टोटल डायमेन्शन काय झाले बघा? तर Eचे डायमेन्शन झाले मग आता E दॅट इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, E दॅट इज इक्वल टू, तर Eचे डायमेन्शन झाले E दॅट इज इक्वल टू m⁻1 l⁻1 t⁻². हा 1 वर गेल्यावर मायनस झाला आणि I⁻1 हे झाले. I वापरतात किंवा A वापरतात. मग आता Eचे डायमेन्शन झाले बघा, तर m⁻1 l⁻1 t⁻³ आणि I⁻1 झाले डायमेन्शन. मग आता बघा त्याच्यात एरियाचे घ्यायचे आता l⁻² आणि टोटल डायमेन्शन झाले, इलेक्ट्रिक फ्लक्सचे डायमेन्शन झाले m⁻1 l⁻3 t⁻³ I⁻1. समजलं का? तर हे झाले इलेक्ट्रिक फ्लक्सचे डायमेन्शन. आता बघा आपल्याला त्याचं युनिट घ्यावं लागेल. युनिट काय? तर आता Eचे 2 युनिट आहे म्हणून फ्लक्सचे पण 2 युनिट येतील. आता Eचं युनिट होतं न्यूटन पर कुलम, F/Q ने, न्यूटन पर कुलम इंटू मीटर स्क्वेअर, हे पहिलं युनिट. आणि दुसरं युनिट, आता Eचं युनिट होतं बघा V/d, E बरोबर V/d. मग व्होल्ट पर मीटर आणि व्होल्ट पर मीटर इंटू मीटर स्क्वेअर, म्हणजे दुसरं युनिट झालं व्होल्ट इंटू मीटर. बघा याला व्होल्टला मीटरने भागलं की इंटेन्सिटीचं युनिट, आणि व्होल्टला मीटरने गुणलं की फ्लक्सचं युनिट. राहील लक्षात? तर बघा हे Eचे डायमेन्शन चांगले करा, फ्लक्सचे डायमेन्शन, इलेक्ट्रिक फ्लक्सचे डायमेन्शन चांगले करा, त्यांचे युनिट चांगले करा. तर या पद्धतीने ही झाली इलेक्ट्रिक फ्लक्सची कन्सेप्ट. आता गॉस थेरम. गॉस थेरम काय सांगतो? तर आता गॉस थेरम मध्ये आपण असा क्लोज्ड एरिया घेतो आणि त्याच्यामध्ये समजा +Q हे चार्ज एनक्लोज्ड आहे. आता नेहमी कोणत्याही आकाराचा असला तरी चालतो. आणि बघा मग तो काय सांगतो गॉस थेरम? तर इलेक्ट्रिक फ्लक्स दॅट इज इक्वल टू लाईन इंटिग्रल ओव्हर ए क्लोज सरफेस दॅट इज इक्वल टू व्हेक्टर E.ds. मग आता बघा वेक्टर E डॉट प्रॉडक्ट घ्यायचा ds म्हणजे आपण याचा असा छोटासा एरिया घेतो ds आणि E ही इंटेन्सिटी. तर त्याचं लाईन इंटिग्रल ओव्हर ए क्लोज सरफेस दॅट इज नथिंग बट, आता डॉट प्रॉडक्ट आल्यामुळे प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ दी 2 वेक्टर्स अँड कोसाइन ऑफ दी अँगल बिटवीन देम. तर याचाच हा एक फॉर्म झाला. आणि मग आता काय बघा, तर Q एनक्लोज्ड, याच्या आतमध्ये किती चार्ज एनक्लोज झाले डिव्हायडेड बाय एप्सिलॉन नॉट, याने आपल्याला फ्लक्स मिळतात. आणि याच्याहून खूप सारे MCQ ओरिजिनेट होतात. आता बघा याच्या आत मी जर +Q लिहिलं ना, आत किती चार्ज, तर हे झालं याचे फ्लक्स झाले +Q डिव्हायडेड बाय एप्सिलॉन नॉट. समजलं? आता तुम्हाला असे नंबर ऑफ चार्जेस देतात, -Q,
-3q प्लस 5q. रिझल्टंट किती झाला? कारण चार्जेस आर ऍडिटिव्ह इन नेचर. मग हे झाले -4q आणि प्लस म्हणजे हे काय झाले? इथले फ्लक्स किती झाले? तर टोटल चार्ज झाला बघा +q आणि डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. असे फ्लक्स काढायचे असतात. समजलं का? आणि बघा तुम्हाला खूपदा एमसीक्यू देतात की रेडियस ऑफ द स्फिअर दॅट इज डबल्ड, देन व्हॉट अबाउट फ्लक्स. तर इथं कुठं रेडियस आली आहे का फॉर्म्युला? नाही. रेडियस डबल झाली, सरफेस एरिया दुप्पट झाला तर फ्लक्स काय होतील? काहीच नाही, रिमेन्स अनचेंज्ड. आलं का लक्षात? किंवा तुम्हाला असं सांगतात की पहिला सरफेस आहे त्याची रेडियस r आहे, त्याचे फ्लक्स इतके आहेत, आणि दुसऱ्याची रेडियस r2 झाली त्याचे फ्लक्स इतके, दोन्ही फ्लक्सचा रेशो काढा. तर फ्लक्सचा रेशो लिहायचा 1:1. समजलं का? तर या पद्धतीने असे कन्सेप्च्युअल प्रॉब्लेम असतात. तर आपल्याला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की फ्लक्स हे कधीही रेडियसवर अवलंबून नसतात. ते फक्त आणि फक्त त्या क्लोज्ड एरियाच्या आतमध्ये किती चार्जेस आहेत ते चार्ज एनक्लोज डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. एप्सिलॉन नॉट तुम्हाला माहितीये परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस ऑर व्हॅक्यूम. आता लिनियर चार्ज डेन्सिटी. आता बघा ही अशी तुमच्याकडे वायर आहे. मग आता याच्यामध्ये किती लांबीत किती चार्ज? समजा त्याची एल ही लांबी आहे आणि त्याच्यामध्ये क्यू इतके चार्जेस आहेत. मग लॅम्बडा बरोबर लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा दॅट इज इक्वल टू चार्ज पर युनिट लेंथ. समजलं? याचा युनिट कूलम पर मीटर. आता तुमच्याकडे असा एरिया आहे, हा ए हा एरिया आहे आणि किती एरियात किती चार्ज? ए हा एरिया आहे आणि त्याच्यामध्ये क्यू इतके चार्ज आहे समजा. तर मग आता बघा इथे तुमचा सिग्मा त्याला म्हणायचं सरफेस चार्ज डेन्सिटी क्यू बाय ए चार्ज पर युनिट एरिया, की जे आपल्याला 12वीच्या याच्यामध्ये ह्या सगळ्या कन्सेप्ट लागणार आहे. 12वीच्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये सुरुवातच आहे बघा. गॉस थेरमचे जेव्हा ऍप्लिकेशन आहे तेव्हा आपल्याला लागणार आहे लिनियर चार्ज डेन्सिटी, सरफेस चार्ज डेन्सिटी आणि व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. याचा असा युनिट येणार आहे कूलम पर मीटर स्क्वेअर एरियाचं युनिट. आणि आता रो व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी असा क्यूब आहे आपल्याकडे आणि त्याला व्हॉल्यूम असतो क्यूबला. तर किती? आता समजा व्ही हा त्याचा व्हॉल्यूम आहे आणि त्याच्यात क्यू इतके चार्ज ठेवलेले आहेत. तर आता बघा तर क्यू बाय व्ही म्हणजे चार्ज पर युनिट व्हॉल्यूम आणि याचा युनिट येणार कूलम पर मीटर क्यूब. तर या पद्धतीने ह्या तिन्ही कन्सेप्ट झाल्या. म्हणजे 1 डायमेन्शन असेल तर लिनियर चार्ज डेन्सिटी, 2 डायमेन्शन असेल 2 डायमेन्शन सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन असेल तर सरफेस चार्ज डेन्सिटी आणि 3 डायमेन्शन असेल तर व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. तर या पद्धतीने हे झाले फॉर्म्युले आणि हे झाले त्याचे एसआय युनिट. तर या पद्धतीने आता आपण डायपोलची कन्सेप्ट आहे ना ती 12वीच्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये घेणार आहे म्हणून ती इथं घेतलेली नाही. म्हणजे तिथं ऍट ए टाइम आपला वेळ जाणार नाही. तर अशा पद्धतीने ही सगळी 11वीच्या इलेक्ट्रोस्टॅटिक्सची शॉर्ट मध्ये थेअरी झालेली आहे. तुम्हाला समजली का? आता आपण एक 4-5 याच्यावरचे न्यूमरिकल्स घेऊ, एमसीक्यू घेऊ, म्हणजे तुम्हाला कळेल की कसे प्रश्न विचारले जातात आणि मग हा पार्ट आपला संपेल. आता पहिला प्रश्न बघू बघा आपण, जो कुलम फोर्स म्हणजेच कुलम्स लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स वर आहे बघा. आणि जो सीईटी 2002 ला आलेला आहे. पण प्रश्न रिपीट होतात आणि म्हणून जर तुमचं उत्तरच पाठ असेल, ह्या पद्धतीचा प्रश्न रिपीट झाला कोणत्या ना कोणत्या बॅचला तर तुम्हाला डायरेक्ट उत्तर देता येईल बघा. तर प्रश्न असा आहे, 2 electrons are separated by a distance of 1 Armstrong unit. What is the coulomb force between them? आणि तुम्हाला असे ऑप्शन दिलेले. ऑप्शन ए 2.3 × 10⁻⁸ न्यूटन, B 4.6 × 10⁻⁸ न्यूटन, C 1.5 × 10⁻⁸ न्यूटन and D none of these. मग आता आपल्याला काय दिलंय तर 2 इलेक्ट्रॉन्स आहेत Q1 आणि Q2 म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ते सेपरेट किती अंतराने झाले? 1 Armstrong युनिट इतक्या अंतराने सेपरेट झाले. मग हे 1 Armstrong युनिट म्हणजेच काय असतं तर 10⁻10 मीटर असतं. आणि इलेक्ट्रॉनचा चार्ज आपल्याला माहित पाहिजे जो किती आहे तर 1.6 × 10⁻⁹ कूलम हा इलेक्ट्रॉनचा चार्ज आहे. मग आता हा कूलम फोर्सचा फॉर्म्युला असतो 1/4πε0 Q1 Q2 डिवायडेड बाय r². मग याची किंमत टाकून दिली 9 × 10⁹ याचा करायचा आहे स्क्वेअर, या ईचा स्क्वेअर आणि हे अंतर r² म्हणजे 1 × 10⁻⁻ आणि त्याचा स्क्वेअर. मग आधी 10च्या पॉवर सोडून घेतले आपण तर आता घेतलं 9 आणि हे येतील बघा 2.56 याचा वर्ग आणि गुणिले 10चा हा 9 आणि हा वर गेल्यावर हा 20 होता ना तर तो 29 झाला. किती झाला? वजा हे वजा 20 होते वर गेल्यावर म्हणजे 10चा 29 घात
आणि हा झाला 38 घात 29 आणि हा वजा 38. मग आता साधारणतः आपल्याला कळतंय हे 3च्या आसपास आहे. 3 9 27 म्हणजे 2 पॉइंट समथिंग उत्तर येणार आहे आणि 10ची पॉवर वजा 9 येणार आहे. आणि म्हणून मग आता बघा, आता हे झाले समजा आपण याला 3 धरले तर 3 9 27 आणि गुणिले 10चा वजा 9 घात येईल. इथं समजा हे 8 आहेत ना, तर हे 8 आणि इथला 1 वजा 9 घात. मग याला जर लिहायचं तर 2.3 धरून केलं म्हणजे याच्यापेक्षा कमी. मग 2च्या पटीतलं उत्तर कोणतं आहे, तर 2च्या पटीतलं उत्तर हे. म्हणजे लॉजिक लावून सुद्धा उत्तर काढता येतं की जो करेक्ट ऑप्शन ए आहे. समजलं का? म्हणजे हा रिपीट झाला तर एवढं सोडवायचं नाही. जेव्हा 2 इलेक्ट्रॉन 1 एंगस्ट्रॉम युनिट अंतराने सेपरेट झालेले असतात, कूलम्ब फोर्स किती असतो 2.3 × 10⁻⁸ न्यूटन. म्हणजे तुम्हाला आता ऑप्शन दिलेले असणार आहेत, साधारण टेंटेटिव्ह लक्षात असेल उत्तर तर पटकन क्लिक करता येतं, आपला वेळ वाचतो. कळलं का का घेतलं हे न्यूमेरिकल ते? आता हा पण टाईप नेहमी विचारला जातो बघा की हा 2024 ला विचारलाय. हा कधी विचारलाय? 2024 ला, सीईटी 2024 ला. प्रॉब्लेम असा आहे बघा की एक चार्ज 2 पॉइंट चार्जेस +2 कूलम and -6 coulomb repel each other with a force of 12 Newton. If a charge of -4 coulomb is given to each of these charges, the force now is option A 4 Newton repulsive, B 4 Newton attractive, C 12 Newton attractive and D 8 Newton repulsive. आता पहिली केस काय, एकदम सोपं आहे बघा हे, पण आपल्याला कळत नाही हे सोडवायचं कसं. आधी काय दिले तर +2 चार्ज दिलाय आणि हा +6 चार्ज दिलाय कूलम चार्ज आणि त्यांच्यामधलं अंतर हे r आहे आणि तेव्हाचा यांच्यातला रिपल्सिव्ह फोर्स प्लस म्हणजे रिपल्सिव्ह फोर्स आहे तो 12 न्यूटन दिलेला आहे. मग आता काय करायचं तर जेव्हा असं काहीतरी चार्ज ऍड करून प्रश्न विचारला ना तर याची किंमत पण टाकायची नाही, याची किंमत पण टाकायची नाही, कारण ते नंतर कॅन्सल होणार आहे. म्हणून हा 12 न्यूटन फोर्स, हा +2 चार्ज, हा 6 चार्ज आणि के ह्या कॉन्स्टंटची किंमत के टाकली आणि हे r² जसंच्या तसं ठेवलं. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. आता काय केलं, या दोन्ही चार्ज मध्ये -4 कूलम चार्ज ऍड केला. मग आधीचे +2 कूलम आणि मग -4 कूलम म्हणजे हा Q1' झाला -2 कूलम. आणि आता दुसऱ्या केसमध्ये आधीचा +6 कूलम आणि -4 कूलम म्हणजे हा झाला +2 कूलम. मग कळतंय का, हा Q1' हा झाला -2 कूलम आणि Q2' हा झाला +2 कूलम. समजलं? आता यांच्यातला फोर्स काढायचा आहे. मग आता हा फोर्स बरोबर K इंटू हा फोर्स काढायचा आहे आपल्याला. तर हे दोन्ही चार्जेस -2 गुणिले +2 भागिले r². आता नेहमी जो काढायचा ना तो न्यूमरेटरला ठेवायचा, म्हणून 2/1 करायचं. 2/1 केल्यावर काय झालं, हे सेम आहे ते कॅन्सल होणार आहे. मग f भागिले 12 बरोबर -2 × 2 /2 × 6. आता हे 2 जा कॅन्सल झाले आणि हे 1/3 राहिले. आता हे -1/3 राहिले. मग -1/3 आणि हे 12 जर ट्रान्सफर केले तर -12/3 झाले -4. आणि जेव्हा एक पॉझिटिव्ह, आता पहिल्या केसमध्ये तो फोर्स हा रिपल्सिव्ह होता का, आता चार्जेस सारखे होते पण आता चार्जेस मायनस आणि प्लस झाल्यामुळं फोर्स कसा असणार आहे, अट्रॅक्टिव्ह. आणि म्हणून -4 आल्यामुळे फोर्स कसा आहे, अट्रॅक्टिव्ह. की जो करेक्ट ऑप्शन आहे बघा तुमचा बी. ए पण तुमचा 4 न्यूटन त्याचं हे दिलेलं आहे तुम्हाला ऑप्शन, पण तिथं रिपल्सिव्ह आहे. आणि म्हणून कन्सेप्ट क्लिअर असेल, हे नीट समजलं तुम्हाला तर तुम्हाला उत्तर देता येईल की 4 न्यूटन म्हणजे मॅग्निट्यूड घेतलंय की 4 आणि कंसात येणार अट्रॅक्टिव्ह, की जो करेक्ट ऑप्शन तुमचा काय आहे, बी आहे. कळलं का? आता तसा सोपा आहे प्रॉब्लेम, फक्त लेंदी झालाय. तुम्हाला डायरेक्ट हे 2 चार्ज घेऊन इथं ह्या स्टेपला येता आलं पाहिजे. 12 बरोबर 2 गुणिले 6 आणि f बरोबर -2 गुणिले 2 हे आलं की याने एकाने दुसऱ्याला भागायचं. एकदम शॉर्टकटने हा सोडवता येतो, पण आता पहिल्यांदा सोडवलंय म्हणून मी तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये सोडून दाखवलंय. डायरेक्ट ह्या स्टेपला येऊन भागाकार करायचा. समजलं का? उत्तर येतं. आता हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा होमवर्कला देते बघा, ह्या टाईपचा स्वतः सोडवा. आणि जो सीईटी 2005 ला पण आलाय आणि 2020 ला पण आलाय, म्हणजेच PYQ रिपीट होतात. प्रश्न असा आहे बघा, 2 पॉइंट चार्जेस +3 मायक्रोकुलम
and plus 8 microcoulomb repel each other with a force of 40 Newton if a charge of minus 5 microcoulomb is added to each of them, then force between them will become option A minus 10 Newton, B 10 Newton, C 20 Newton and D minus 20 Newton. ह्याच पद्धतीने सोडवा शॉर्टकटने आणि उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे. आता फ्लक्सवर हा प्रश्न सीईटी 2024 ला विचारलाय बघा. इन द डायग्राम द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द क्लोज्ड सरफेस एस इज गिवन Q that is equal to charge and epsilon naught that is permittivity of free space. ऑप्शन ए आहे बघा Q डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट, बी आहे मायनस 2Q डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट, सी आहे मायनस Q बाय एप्सिलॉन नॉट आणि डी आहे 3Q बाय एप्सिलॉन नॉट. आता आपल्याला काय माहितीये अकॉर्डिंग टू गॉस थेरम की फ्लक्स दॅट इज इक्वल टू एनक्लोज्ड चार्ज Q एनक्लोज्ड डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट, Q एनक्लोज्ड डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. मग आता Q किती आहे, हा S हा सरफेस आहे आणि प्लस Q, मग हे प्लस Q डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. मग इथं दिलेलं नाहीये साईन म्हणजेच प्लस Q आहे, दुसरा ऑप्शन मायनस आहे म्हणजे करेक्ट ऑप्शन काय झाला तुमचा ए झाला. एवढ्या सोप्या पद्धतीने हे सोडवायचंय. कळलं का? म्हणजे फ्लक्स जर काढायचे तर चार्ज एनक्लोज त्याला फक्त कशाने भागायचं, एप्सिलॉन नॉटने भागायचं. आता हा पण प्रॉब्लेम सीईटी 2024 ला आलाय बघा. इफ द रेडियस ऑफ द स्पेरिकल गॉसियन सरफेस इज इन्क्रीज्ड देन द इलेक्ट्रिक फ्लक्स ड्यू टू ए पॉइंट चार्ज एनक्लोज्ड बाय द सरफेस. ऑप्शन ए रिमेन्स अनचेंज्ड, बी इन्क्रीजेस, सी डिक्रीजेस अँड डी 0. आता इनिशियल रेडियस ही होती बघा R1, फायनल रेडियस R2 आहे. ही रेडियस इन्क्रीज केलेली आहे आणि याच्या आतमध्ये चार्ज प्लस Q एनक्लोज झाला, याच्यात पण प्लस Q एनक्लोज झालाय. मग आपल्या फॉर्म्युल्यानुसार फ्लक्स बरोबर चार्ज एनक्लोज बाय एप्सिलॉन नॉट हे पहिल्यासाठी आणि हे दुसऱ्यासाठी चार्ज एनक्लोज बाय रेडियस आली का कुठं नाही, म्हणून उत्तर काय आलं रिमेन्स अनचेंज. आता कधी कधी म्हणतात रेडियस डबल, रेडियस बिकम्स हाफ, दोन फ्लक्सचा रेशो असं काही विचारलं, दोन फ्लक्सचा रेशो विचारलं तर 1:1 लिहायचं आणि बाकी अदरवाईज रेडियस हाफ झाली काय डबल झाली काय, उत्तर रिमेन्स अनचेंज्ड. म्हणून करेक्ट ऑप्शन ए. समजलं का? कन्सेप्ट समजली ना की एमसीक्यू सोडवता येतो. बघा हा प्रश्न सीईटी 2022 ला विचारलाय. ए चार्ज Q is enclosed by a Gaussian surface of radius R. If the radius is doubled, then the outward electric flux will. Option A remains the same, B reduced to half, C increase 4 times and D be doubled. आपण पाहिलं की फ्लक्स हे रेडियस वर डिपेंड नसतात म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आला तुमचा रिमेन्स दी सेम, जो करेक्ट ऑप्शन ए आहे. आता हा प्रश्न बघा जो सीईटी 2022 ला विचारलाय. The electric flux linked with the closed surface in Newton meter square per coulomb is epsilon naught 8.85 into 10⁻⁻12 coulomb per Newton meter square. तर हा क्लोज्ड सरफेस दिलाय, बाहेर पण दोन सरफेस दिलेत, त्याच्यात पण चार्ज आहे 7 कुलम आणि 4 कुलम आणि त्याचे आपल्याला फ्लक्स काढायचे. तर ऑप्शन ए आहे बघा 8.85 into 10⁻13, बी आहे 10⁻10, सी आहे 10⁻11, डी आहे 10⁻12. दिसायला अवघड दिसतंय बघा पण खूप सोपं आहे. तर तो जो मोठा क्लोज सरफेस आहे ना त्याच्या आतल्या सगळ्या चार्जची काय करायची बेरीज करायची. आता सगळ्या चार्जची जर बेरीज केली ना तर ती येते 8.85 कुलम. बघा बरं 2.35, 5, 2, -0.5 आणि फ्लक्स म्हणजे काय चार्ज एनक्लोज डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट ज्याची किंमत दिलेली आहे हे कॅन्सल झालं आणि फ्लक्स किती आले मग 10⁻12 व्होल्ट पर मीटर की जो करेक्ट ऑप्शन डी आहे. बघा दिसायला अवघड दिसतंय पण किती सोपं आहे, त्यांनी बरोबर ऍडजस्ट करून दिलेलं असतं. थोडंसं आपल्याला ट्रिक माहिती पाहिजे. समजलं का मग? तर बघा आजच्या ह्या 11व्या भागात आपण 11वीचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि त्याच्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात हे सगळं घेतलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, कमेंट टाकायला विसरू नका. जो होमवर्कला प्रॉब्लेम दिलाय त्याचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.